भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा म्हणून तुझी चरणाचं काय वैशिष्ट्य आहे? चरणाचं वैशिष्ट्य असं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कालिया नागाला सांगतात, कालिया तू यमुनेच्या डोहात राहू नको, तुझ्यामुळे यमुना प्रदूषित होते. अलीकडचा शब्द. गोपाळांना गायींना त्रास होतो, पाणी खराब होतं, राहू नकोस. कालिया नागाने सांगितलं, देवा मी इथं निघून जाईल, पण तुमचं वाहन आणि माझा शत्रू तो मात्र मला मारल्याशिवाय राहणार नाही. कोण? गरुड. भगवान म्हणले, काळजी करू नको, तू फक्त निघ. कालिया नाग यमुनाच्या बाहेर पडला. गरुडाने बघितलं की आता खरी संधी आहे. गरुडजी धावत गेले, कालियावरती झडप घालणार. तेवढ्यामध्ये कालियाच्या मस्तकावर परमात्म्याचे चरण दिसले. परमात्म्याने कालियाच्या मस्तकावर नृत्य केल्यामुळे परमात्म्याचे चरण उमटली होती आणि ती चरण गरुडाने बघितल्यामुळे आता एका कट्टर वैरत्व असताना देखील गरुडाने साष्टांग दंडवत घातला. कोणापुढे? कालिया नागामुळे. कशाचा चमत्कार? कशाचा चमत्कार? कशाचा? चरणाचा. दृष्टांत सांगतो. एक मेंढपाळ मेंढ्या चारीत चारीत जंगलात गेला. एक मेंढीचं पिल्लू कोकरू राहिलं. मेंढरा घेऊन मेंढपाळ घरी आला. त्याच्या लक्षात आलं की कोकरू राहिलंय, पण आता जाता येणे शक्य नाही, जंगल आहे. कोकराने मनात विचार सुरू केला, मालक निघून गेलेला आहे, हिंस्र प्राणी आहेत, आज रात्री निश्चित आपला मृत्यू होणार आहे. पौर्णिमेची रात्र होती, चंद्राचा प्रकाश होता. कोकरू त्या जंगलातून चालत होतं. मातीचा रस्ता होता. योग असा की ज्या रस्त्याने कोकरू चालत होतं त्याच रस्त्याने एक सिंह निघून गेलेला होता आणि सिंहाचं पाऊल मातीवर उमटलेलं होतं. ते पाऊल बघितलं त्या कोकराने. चंद्राचा प्रकाश होता आणि ते पाऊलाजवळ बसलं. लांडग्याला वास लागला. लांडगा धावत आला, त्या कोकरावरती झडप घालणार. तेवढ्यामध्ये कोकराने मनात विचार केला, मरायचं जरी झालं तर धैर्याने मरावं. कोकराने सांगितलं, खबरदार, मला मारशील तर. अरे माझा मालक कोणी याचा विचार कर, आणि तुला जर खोटं वाटत असेल ना, हे पाऊल बघ. माझा मालक इथं बसून गेलेला आहे, पुन्हा येणार आहे. असं ज्यावेळेला त्या कोकराने लांडग्याला सांगितलं, लांडग्याने बघितलं, बाप हे तर आपल्या मालकाचं पाऊल आहे. लांडगा निघून गेला. सिंह आला, वाघ आला. वाघालाही त्याच आवाजात तसंच सांगितलं, खबरदार, मला मारशील तर माझा मालक कोण याचा विचार कर, आणि माझा मालक इथं बसून गेलेला आहे, पुन्हा येणार आहे. वाघाने बघितलं, बाप हा तर आपलाही मालक आहे. कोण? सिंह. सज्जनो, वाघही निघून गेला. असं करत कोकराने रात्र पार पाडली आणि सकाळी उठून घरी निघून आलो. कोकरू वाचलं. कोणामुळे? कोणाच्या? बोला लवकर. सामान्य सिंहाच्या पावलाने जर कोकराला जीवदान भेटत असेल, हे जगताच्या मालकाची चरण आहे. तुझी चरण सेवा साधावया. साधावया शब्दाचा अर्थ मनाजोगी सेवा करिण्याकरता देवा मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. ठीक आहे महाराज, तुम्ही जन्म घेतला, चरण सेवा तुम्हाला साधली. त्या सेवेचे काही प्रकार, त्या सेवेचे 3 प्रकार अभंगाच्या. हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन
टाळी वाजवा भजन करा. जय विठोबार जय जय भोपार खुमाई. जय विठोबार जय जय भोपार खुमाई. विठोबार जय जय भोपार खुमाई. जय विठोबार जय जय भोपार खुमाई. हरिनाम कीर्तन. महाराज म्हटले मी हरिनाम घेईल, कीर्तन करेल आणि लोटांगण घालेल. 3 प्रकारच्या सेवा तुकोबारांनी सांगितल्या. 3च प्रकार का सांगतात? सेवेचे अनंत प्रकार असताना देखील बघा, 3च प्रकार का? त्याचं उत्तर असं आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत. का दुःख? उत्तर आहे पाप. का दुःख? उत्तर आहे अज्ञान. आणि का दुःख? उत्तर आहे अभिमान. का दुःख? उत्तर आहे पाप. पापामुळे दुःख. तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. आजारात 2 प्रकार, एक कुपथ्यजन्य आणि दुसरे भोगजन्य. ऐंशी 80% आजार माणसाला आहार विहार चुकीचे म्हणून होतात. माफ करा, एक वाक्य सांगतो, गांभीर्य नाही का? केव्हा जेवण करावं, कसं जेवण करावं आणि किती करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. याकरता तुम्हाला भगवद्गीता वाचली पाहिजे. आयुसत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना. किती जेवलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. बरीचशी माणसं 80% डॉक्टरासाठी खातात आणि 20% स्वतःसाठी खातात. एक म्हण आहे, तेवढी सांगतो, फक्त लक्षात घ्या. पाव गरम, पेट नरम और दिमाग थंडा. सूत्र लक्षात घ्या. मी तुम्हाला ते सांगण्याकरता नाही आलोय. पाव गरम, चालत राहा, सकाळी चाललं पाहिजे. पाव गरम, पेट नरम, थोडस कमी जेवा, और दिमाग थंडा, डोकं जरा शांत ठेवा. कशा करता बोलतो? कुपथ्यजन्य आजार आणि दुसरे भोगजन्य आजार. कुपथ्यजन्य जे आहेत ते आजार डॉक्टराकडून बरे होतात, परंतु जे भोगजन्य आहेत ते मात्र भोगूनच संपावे लागतात. तिथं डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. पापामुळे दुःख एक. दुसरं कारण सांगतो, अज्ञानामुळे दुःख. खरं तर अज्ञान हाच मृत्यू आहे, ज्ञान हे जीवन आहे. स्वामी विवेकानंद लिहितात. म्हणून अज्ञानम मरणम प्रोक्तम ज्ञानम जीवन उच्यते. कोणत्याच प्रकारचं अज्ञान जीवनामध्ये असू नये. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एक जावई सासरवाडीला गेला, पण कशा करता दृष्टांत सांगतो एवढं लक्षात ठेवा मात्र. अज्ञानामुळे दुःख. सासरवाडीला गेला, 12 दिवसातून आलेला लाडका जावई. योग असा की उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, सासूबाई घरी होत्या. जावयाला पाणी दिलं, बसले. पूर्वीचा काल मोबाईलचा नव्हता. एकमेकाला जर काही निरोप द्यायची असली तर काय व्यवस्था होती? पत्र व्यवस्था होती. पोस्टमनाला पत्र दिलं. सासूबाईने ते पत्र हातात घेतलं आणि असं वाटलं जावयाच्या समोर कसं वाचावं, कारण मर्यादा फार. ते पत्र सासूबाईने जावयाच्या हाती दिलं. जावयाने हातात पत्र घेतलं, पत्राकडे पाहता जावई मोठ्यानं रडू लागला. का रडता सांगत नाही आणि रडणं थांबत नाही. सासूबाईंना असं वाटलं ज्या अर्थी जावई रडतात पत्रामध्ये वाईट बातमी असली पाहिजे. सासू मोठ्यानं रडू लागली. खेडेगाव, उन्हाळ्याचे दिवस, शांत वातावरण. गल्लीतल्या शेवटच्या घरापर्यंत आवाज पोहोचला. रडण्याचा आवाज पोहोचल्यानंतर
गल्लीतल्या आणि गावातल्या सर्व महिला एकत्रित झाल्या आणि सर्वजणी एकमेका सहाय्य करू एका स्वरात रडू लागल्या. गावातली काही सभ्य माणसं विचार करू लागली, झालं तरी काय. एका बाईला विचारलं, का रडता? ते म्हणले, मला काहीच माहित नाही, पुढची रडते म्हणून मी रडते. पुढची विचारलं, का रडते? म्हणले, माझ्या पुढची रडते म्हणून. चौकशी करत करत सासूबाई पर्यंत आले. सासूबाईंना विचारलं, का रडता? म्हणले, जावाई रडतात म्हणून. आणि जावायला विचारलं, का रडतो? तो मला पत्र वाचता येत नाही म्हणून. कशा करता दृष्टांत सांगितलं, अज्ञानामुळे दुःख. का दुःख? अभिमानामुळे दुःख. हरिनाम घेतल्याने पाप जातं, संतांच्या पूजनाने अज्ञान जात असतं, आणि लोटांगण घातल्याने अभिमान जात असतो. म्हणून हरिनाम कीर्तन. महाराज म्हटले, मी हरिनाम घेईल. अनेक संत सांगतात, खरं या कलियुगामध्ये उद्धार फक्त हरीच्या नामानेच होतो. कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नरभूतर ही पारा. सुमिर सुमिर नरभूतर ही पारा. सुमिर सुमिर नरभूतर ही पारा. राम सिया राम, जय सिया राम. राम सिया राम, कोणी घ्या, कुठे घ्या, कसेही घ्या, हरिनामाचाच पाठ. ज्या ग्रंथामध्ये त्याचं नाव हरिपाठ. कोणताही प्रश्न करा, त्याचं उत्तर हरिपाठ. काय पाहिजे तुम्हाला? पुण्य पाहिजे? हो, घ्या हरिनाम. पुण्याची गणना अनंत जन्मोनी पुण्य होय. पाप घालवायचे? हो, कोणतंही पाप असू द्या. हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी. फक्त त्या करता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आम्हाला मोक्ष पाहिजे, काय हरकत नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. बस, मोक्ष पाहिजे, मोक्ष मिळतो. मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. हवामा जरा भूतबाध आहे, पिशाच्य बाध आहे. काय करू? नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर पळे भूतबाधा एक मुक्ती नाही, तेने मुक्तीचारी साधिल्या. कितीतरी सांगता येईल, फक्त नामस्मरण करा. हरी नाम प्यारा है सबसे दुलारा, जो भजे हारी को सदा. कोणी घ्या, बालक असेल तरी घ्या, पालक असेल तरी घ्या, कोणी घ्या. सकाळची येथे जो भजे हारी को सदा. वा, माणसाचा उद्धार यात नवल नाही. या नाशिक जिल्ह्यात एक पाखरू धन्य झालं. हा, त्या पाखराचं नाव आहे जटायू. वा, माझ्या आजच्या वाचनामध्ये गोस्वामींनी जटायूला सुद्धा धन्यता दिली हो. आहा. जो भजे हारी को सदा, जो भजे हारी को सदा, सोए परम पद पावेगा. सोए परम पद पावेगा. ओ सोए परम पद पावेगा. सोए परम पद पावेगा.
शोभते हरि को सदा हरि को सदा हरि को सदा हरिनाम. इथंच थांबतो आता. हरिनाम या कलियुगामध्ये फक्त हरिनाम. अनेक नका पडू गवाळाचे तेथे आहे थोरी नाम. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन फक्त हरिनाम. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या हरिनाम. प्रेममूर्ती मीराबाई म्हणतात मी माझ्या जीवनात फक्त एवढंच घेईन दुसरं काही नाही. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी 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 नाचूंगी. हरिनाम कीर्तन. कीर्तनाचं एक स्वतंत्र कीर्तन करू. कीर्तन चला वेळ संपली माझी. जाता आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आणि योग असा की मला जो अभंग दिलाय त्या अभंगात कीर्तन शब्द आलेला आहे. त्यामुळे त्या कीर्तनाचा विस्तार तिथंच करणार आहे का जिथं ऐकण्याकरता कमीत कमी 15 ते 20 हजार श्रोते राहतील, 1200 टाळकरी राहतील, 12 पखवाज आणि महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार सर्व टाळ घेऊन उभे राहतील. असा 12 दिवसाचा मोठा उत्सव आपल्या नाशिक जिल्ह्यात 22 फेब्रुवारी पासून प्रारंभ आहे. सोपं सांगतो महाशिवरात्राच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात आहे. तिथून पुढे 12 दिवस ऐतिहासिक आपल्या त्र्यंबक नगरीमध्ये मोठा कार्यक्रम पूजनीय संतवीर तात्यांच्या माध्यमातून होणार आहे. 12 दिवसाच्या सप्ताहामध्ये 23 कीर्तन होणार आहेत आणि 23 कीर्तनकारांना 23 संतांचे अभंग त्यांनी दिलेले आहेत. चोखोबरायांचा अभंग आहे, सोयराबाईंचा अभंग आहे, कबीरजींचा अभंग आहे, मीराबाईंचा अभंग आहे, बोधले महाराजांचा अभंग आहे, जनाबाईंचा अभंग आहे, नामदेवरायांचा अभंग आहे, ज्ञानोबरायांचा अभंग आहे, सावता महाराजांचा अभंग मला दिलाय. एक भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होणार आहे. तो एक कार्यक्रम त्याही कार्यक्रमाकरता आपण यायचं आहे आणि तो कार्यक्रम विना वर्गणी विना मानधन असं होणार आहे. 1 रुपया कोणाला वर्गणी नाही आणि 1 रुपया कोणालाही मानधन द्यायचं नाही. पण एका दिवसाचा खर्च नुसता आचारी वाढपी गॅस हे एकंदरीत मला वाटतं नुसतं 1.5 लाख रुपये तर हाच खर्च आहे. एका पंक्तीचा खर्च 5 ते 6 लाख रुपये खर्च आहे. नुसत्या नाश्त्याच्या पंक्तीचा 1.25 लाख रुपये खर्च आहे. मंडप 20 एकर जमिनीमध्ये मंडप द्यायचा आहे. भव्य दिव्य होणारा कार्यक्रम. याही कार्यक्रमाकरता आपल्याला यायचं आहे. आणि दुसरा एक कार्यक्रम फक्त या कार्यक्रमाकरता एक नियम लक्षात घ्या. ज्यांना यायचं आहे ज्यांना पारायणाला बसायचं आहे त्यांच्याकरता मात्र तिथलं नियोजन व्यवस्थित करता यावं या दृष्टिकोनातून त्याची नोंद महत्त्वाची आहे. आणि नोंद होण्याकरता ते पावती पुस्तक दिलेले आहेत आणि ती पावती पुस्तक ज्यांना ज्यांना यायचं आहे तुमचं 10 जण असतील 20 जण असतील असं ग्रुप तयार करून तसं कळवा. त्या पद्धतीने तसं नियोजन करता येईल. आणि दुसरा एक कार्यक्रम त्याही कार्यक्रमाच्या अगोदर आज आमच्यासारखे हजारो कीर्तनकार शेतकऱ्यांची लेकरं कीर्तनकार झाली. ही ज्यांनी क्रांती केली या महाराष्ट्रामध्ये ते स्वानंद सुखनिवासी पूजनीय जोग महाराज. जोग महाराजांच्या पुण्यतिथीला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून 3 फेब्रुवारी तर तिथून पुढे 8 दिवस आळंदीमध्ये गुरुवर्य परमपूजनीय परमश्रद्धेय थोर
साक्षात्कारी संत गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय संदीपन महाराज यांच्या मार्गदर्शनातून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य कार्यक्रम आळंदीला चाकण रोड नव्या वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमात सुद्धा 2 टाइम कीर्तन आहेत, रामकथा आहे ढोक महाराजांची, पूजनीय जोग महाराजांचं चरित्र चैतन्य महाराज सांगणार आहेत, 2 टाइम कीर्तन आहेत. तोही भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्याला त्याही कार्यक्रमाकरता यावं असं आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे. असतो हरिनाम कीर्तन. महाराज म्हटले मी कीर्तन करेल, संतांचं पूजन करेल, महाद्वारामध्ये लोटांगण घालेल, त्याचा परिणाम माझं जीवन आनंदे निर्भर असो भलते ठाई. सुखदुःखा नाही चाडाम्मा, सुखदुःख आले तरी पर्वा करणार नाही. काय अनेक सायासन करी न धरी आस, होईन उदास सर्व भावी. त्याचा परिणाम, त्याचं सामर्थ्य, भगवत भक्तीचं सामर्थ्य की मोक्ष आमच्या इथे कामारी होऊन काम करतो. मोक्ष आम्हा घरी कामारी ती दासी, होय सांगवायशी तुका म्हणे. असा अधिकार जर कशाने प्राप्त होत असेल तर देवा तुझ्या चरण सेवेने प्राप्त होतो. आणि ती चरण सेवा साध्य होण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घेईन मी जन्म. यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. महाराज ज्ञानेश्वर